टीव्ही सत्यमेव व्रतम। महाराष्ट्रामध्ये नगरपालिका निवडणुका आता रंगतदार परिस्थितीत पोहोचल्या आहेत। हिंगोली नगरपालिकेत महाविकास आघाडीची घोषणा करण्यात आली आहे। महाविकास आघाडीच्या हिंगोलीच्या उमेदवार अर्चना श्रीराम भिसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। अर्चना श्रीराम भिसे या नगरसेविका होत्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख विनायक भिसे यांच्या त्या बहीण आहेत। राष्ट्रवादी भवन इथं महाविकास आघाडीनं पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा केली। या निवडणुकीत धनशक्तीला हरवण्यासाठी आम्ही एकत्र निवडणूक लढवत असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलंय। अर्चना श्रीराम भिसे या महाविकास आघाडीचे उमेदवार घोषित झाल्यामुळे आता हिंगोली नगरपालिकेची लढत ही तिरंगी झाली आहे। शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पक्ष आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांमध्ये ही लढत रंगतदार होणार असल्याची चर्चा आहे। पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रभारी साहेबराव कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष गोपू पाटील, संदेश देशमुख, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे व इतर महत्त्वाचे नेते या पत्रकार परिषदेत उपस्थित होते। या ठिकाणी ताकदीने या ठिकाणी उभी राहिलेली आहे आपले सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे यांच्या बहिणी जे नगरसेवक या ठिकाणी राहिलेले आहेत। अर्चनाताई भिसे या ठिकाणी आमच्या उमेदवार आहेत। आम्ही सर्वांनी एकमतानं हे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहे। कारण की या ठिकाणी तुम्ही हिंगोलीमध्ये बघितलं असेल, ज्या पद्धतीनं आज तुम्ही बघितलं असेल, त्यांची सत्ता जरी असली होती त्या ठिकाणी पाणी या ठिकाणी या हिंगोलीतल्या लोकांना मिळालं नाही। या ठिकाणी लाईटची व्यवस्था, या ठिकाणी लाईट वरच्यावर जात होती, लाईट पण या ठिकाणी बसली नाही। या ठिकाणी आम्ही वेगवेगळे आंदोलन या ठिकाणी हिंगोलीमध्ये केलेले आहे। आम्हाला एवढीच आशा आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे। तुमचं सहकार्य नेहमी आहे आणि तुमच्या मनातलाच या ठिकाणी उमेदवार आहे ते मी तुम्हाला खात्रीने सांगतो। कारण की बदल हा पाहिजे आणि सर्व नागरिकांनी इथं ठरवलेलं आहे की इथं या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी प्रचंड मतानं निवडून देण्याचं। आज येथे राष्ट्रवादी भवन मध्ये पत्रकार परिषद आम्ही बोलवली। आपण सर्वजण त्या पत्रकार इथं उपस्थित राहिलेत, त्याबद्दल आम्ही आभार मानले, तुमचं स्वागत सुद्धा करतो। आम्ही इथं पत्रकार परिषद नगरपालिकेचे जे निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये इथं पत्रकार परिषद बोलवलेली आहे। आम्ही या शासनामध्ये कार्यरत असलेले आणि नगरपालिकेमध्ये आतापर्यंत ज्यांनी सत्ता भोगलेत अशांच्या विरोधात आम्ही आघाडीचे तिन्ही घटक पक्ष आणि आमच्यासोबत येणारे आमचे मित्र पक्ष या सर्वांनी मिळून आम्ही इथं आघाडी केलेली आहे। या आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार आत्ताच इथं जाहीर झालेले आहेत। ते शिवसेना उभाटा गटाचे अर्चना पिताजी श्रीराम भिसे, हे आमचे विनायकराव अर्चना पिताजी श्रीराम भिसे, हे आमचे विनायकरावजी भिसे जे उभाटा गटाचे नेते आहेत, त्यांच्या बहिणी आहेत। ते नगरपालिकेमध्ये त्यांना कामाचा अनुभव आहे। ते नगरपालिकेमध्ये सदस्य म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे आणि त्यांना सार्वजनिक कामाचं आणि लोकांच्या नगरपालिकेमध्ये काय काम करावं लागतं यांचं त्यांना सगळा अनुभव आहे। म्हणून आणि एक चांगले शिकलेले सगळे गोष्टीनं परिपक्व असलेले महिला आहेत, जेणेकरून ते स्वतः त्या नगरपालिकेचे काम बघतील अशी त्यांच्यात क्षमता आहे। म्हणून आम्ही हे उमेदवार तिन्ही पक्षांनी म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदरावजी पवार साहेब गट, शिवसेना उद्धवरावजी ठाकरे साहेब यांचा गट आणि आमच्यासोबत येणारे जे जे मित्र पक्ष असतील समविचारी, असे पक्ष आम्ही सोबत घेऊन हे उमेदवार हिंगोली नगरपालिकेसाठी आम्ही घोषित इथं केलेला आहे आणि तुमच्या समोर आम्ही ते उमेदवार म्हणून
घोषित करीत आहोत. मला इथं काही जास्त काही बोलायचं नाही. बोलण्यासाठी प्रचार सभा आहेत, प्रचार सभा आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की हिंगोली नगरपालिका 1-2 जणांच्या नावाखाली चालते. ते आम्हाला कुठेतरी दूर करून सामान्य माणसाचे कामं झाले पाहिजेत, नगरपालिकेचा विकास झाला पाहिजे, हे दृष्टिकोन आम्ही डोळ्यासमोर ठेवून ही आघाडी जी केलेली आहे. शासनाच्या विरोधात बोलण्यासाठी खूप काही आहे, तुम्हाला बी माहित आहे. परंतु आम्हाला आज पत्रकार परिषद आम्ही तिघं एक आहोत हे घोषणा करण्यासाठी आम्ही इथं बोललेली आहे. आम्हाला विरोधकांच्या विरोधात जे बोलायचं आहे ते आम्ही सभामधून प्रचारामधून सांगणार आहोत निश्चितपणे. आणि या शासनाला कंटाळलेले लोक आहेत. आज हिंगोली शहरातले जे लोकांचे जर मतं आपण घेतच आहात, आम्ही सुद्धा कुठं विचारतो, तर या लोकांना जे समोर जे 2-3 पक्ष आमच्या समोर यायले, त्या पक्षांच्या लोकांपासून आणि त्या पक्षापासून या हिंगोली नगरीतील लोक कंटाळलेले आहेत. निश्चितपणे तर आम्हाला शाश्वती आहे की या आमच्या आघाडीला बहुमताने लोक हे निवडून देतील आणि देणारच आहेत. म्हणून आम्ही 34 हे आमच्या प्रभागामध्ये माणसं उभं राहतील आणि अध्यक्षपदासाठी आता नाव घोषित केलेले वाटा गटाचे जे उमेदवार आहेत ते उभे राहतील. या महिन्यामध्ये होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुका आहेत. निवडणुकीच्या संघाने आपल्याशी हितगुज करायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही एक सर्वानुमते जे उमेदवार ठरवणार आहोत त्या संदर्भात आपल्याला त्याची कल्पना द्यायची आहे. सरकारमध्ये असलेले जे काही घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षाकडे बघता या महाराष्ट्रातलं वातावरण अतिशय गढूळ झालेलं आहे. हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, याच्यावर दबाव तंत्राण, त्याच्यावर दबाव तंत्राण आणि मूळ पक्षाची जे अवहेलना करण्याचं आणि महाराष्ट्रात दादागिरी करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, जे की लोकशाहीला काळीमा फासणारा आहे. तर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आणीबाणी सुरू झाली असं जुने लोक म्हणायला सुरुवात झालेली आहे. मी तर आणीबाणी पाहिली नाही, कदाचित पटेल साहेबांनी पाहिली असेल, पण आता आणीबाणी महाराष्ट्रात सुद्धा सुरू झाली असा त्याचा संकेतांक सुरू होतो. खरं पाहिलं तर सरकारने विकासावर बोलायला पाहिजे होतं. सरकार विकासावर बोलायला तयार नाही. सरकार हा पक्ष फोडण्यात, तो पक्ष फोडण्यात याच्यात मग्न आहे. विकासासाठी बोलत नाहीत आणि विकासाचं कुठलंही असं ठळक काम त्यांना देत नाही. शेतकऱ्यांच्या आसू पुसण्याचं काम त्यांच्याकडे नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यायचं काम त्यांच्याकडे नाहीये. आमचे नेते आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब आणि शरद पवार साहेब यांनी निर्णय घेतला की आपण संयुक्तरित्या येईल त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या समोर आपण गेलं पाहिजेत आणि ताकदीनं त्यांना लढलं पाहिजे आणि लोकशाही वाचवली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही लोकशाही वाचवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही घटक पक्ष एकत्र आलो आहोत. काही वंचितची मंडळी आमच्या सोबत आहेत, RPI गवई गट सुद्धा आमच्या सोबत आहेत आणि समविचारी पक्षाचे सर्व नेते मंडळी आणि मतदार आमच्या सोबत आहेत. हे विकासाचं ध्येय आम्ही देऊन पुढे जात आहेत आणि समोर हुकुमशाही आणि दादागिरी आहे. मार्केटमध्ये फिरत असताना मी इथं भरपूर पूर्वी काम केलेलं आहे. माझ्या गुंड माफियाची झालेली आहे. हे जर काढायचं असेल तर याला एकच मार्ग आहे बाबासाहेबांनी दिलेला, ते म्हणजे लोकशाहीचा. एक मतदान द्या आणि लोकशाही वाचवा. हे आता सर्वांच्या हातात आहेत. म्हणून तुमच्या मार्फत मी नागरिकांना आवाहन करतोय की लोकशाही या हिंगोलीमध्ये वाचली पाहिजे. नगरपालिकेमध्ये समविचारी पक्षाचा माणूस आला पाहिजे आणि नगरपालिकेचा विकास झाला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही सगळे पक्ष एकत्र आलेलो आहोत. इथली दादागिरी, इथला होणाऱ्या व्यापाऱ्यावर अन्याय, सर्वसामान्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे, सर्व पत्रकारांना माहिती आहे. पत्रकार हे लोकशाहीचा स्तंभ आहे. पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो, लोकशाही वाचायचं असलं तर ही दादागिरी संपुष्टात आणायला पाहिजे. एकच आडनाव आहे, त्या आडनावावर ते हिंगोली फिरते आणि ते आडनाव तुम्हाला बाजूला करायचं. असो जास्त काही बोलत नाही, पण आमच्यातलेच काही लोकांना दबाव टाकणे, पळून नेणे, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा त्यांच्या पक्षाचा माणूस नाहीये, ना त्यांच्या राष्ट्रवादी घड्याळीत नाही, ना त्यांच्या शिंदेच्या
पानामध्ये नाही आणि कमळामध्ये त्यांचा ओरिजिनल माणूस नाही. आमच्याच तिन्ही पक्षाचे आघाडीच्या पक्षाचे फोडून नेऊन त्यांनी ते पक्ष स्थापन केलेला आहे. आज सुद्धा हिंगोलीला तसंच चालू आहे. या पक्षातले माणसं फोडणे, त्याच्या घरी जाऊन दबाव आणणे, याच्या घरी जाऊन दबाव आणणे. कोणीतरी म्हणले आमचे सुरेश आप्पा फुटून गेलेत. सुरेश आप्पा सराफ हे आमच्या सोबत ताकदीनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबतचे जिल्हा अध्यक्ष म्हणून आताही आज आमच्या सोबत, ते कुठेही गेलेले नाहीत. कोणी पत्रकारांनी अफवा फेकू नका आणि त्याच्यामध्ये काही अर्थही नाही. आम्ही सगळे ताकदीनं तिन्ही चारही पक्ष आम्ही ताकदीनं लढणार आहोत आणि नगरपालिका आम्ही ताब्यात आणणार आहोत. सर्वांना माहीत झालेलं आहे यांची दादागिरी आहे. या दादागिरीला नगरपालिका हिंगोली अंतर्गत सर्व व्यापारी आणि तळागाळातला माणूस कंटाळला आहे. या 2 नावाच्या व्यतिरिक्त तिसरा आडनावाचा माणूस आम्ही देतोय, तो सोबर आहे आणि त्या उमेदवाराचे आम्ही तिसऱ्या आघाडी मार्फत नाव घोषित करतोय. आमची सर्वांची आघाडी झाली आहे आणि आमच्या आघाडीचा उमेदवार जर कोण असेल तर अर्चना श्रीराम भिसे हे आमच्या अध्यक्षाचे उमेदवार आहेत. हे ताकदीनं त्या दोघांना चित्त करतील आणि विकास करतील. आम्ही फक्त विकासाविषयी बोलणारे माणसं आहोत. याच्यानंतर आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बोलतील, नंतर एनसीपीचे जिल्हा